Hello students, welcome to the video lecture of 12th Science Maths by S.S. Sawant. This is the part 2 of mathematical logic. In this video lecture, you will learn logical connectives and compound statements. First, we will learn definition of simple statement. Definition of simple statement is a statement which cannot be split further into two or more statements is called a simple statement. ही simple statement ची definition आहे. असं statement जे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांमध्ये स्प्लिट अप होऊ शकत नाही अशा वाक्याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 3 इज अ प्राईम अँड 4 इज ॲन इव्हन नंबर. आता हे जे स्टेटमेंट आहे हे दोन वाक्यांमध्ये स्प्लिट अप होते. त्याच्यातलं पहिलं जे वाक्य आहे ते 3 इज अ प्राईम आणि दुसरं जे वाक्य आहे ते 4 इज ॲन इव्हन नंबर. म्हणजे ह्या वाक्यापासून आपण दोन वेगवेगळी सिंपल स्टेटमेंट्स तयार करू शकतो किंवा तयार होत आहेत. मग असं जे सेंटेन्स आहे, असं जे स्टेटमेंट आहे ह्याला सिंपल स्टेटमेंट म्हणायचं नाही. अशा प्रकारचं वाक्य हे कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे. द अबव स्टेटमेंट इज अ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे वाक्याची फोड झाली दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये तर अशा वाक्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. आता आणखीन एक वाक्य इथं दिलेलं आहे. 3 and 5 आर ट्विन प्राईम्स. 3 and 5 आर ट्विन प्राईम्स. आता ह्या वाक्याची तुम्ही दोन वेगवेगळ्या वाक्यांमध्ये जर फोड करायचा प्रयत्न केला तर तशी फोड होत नाही. प्रॉपर स्प्लिटअप हे स्टेटमेंट होत नाही. इथं कनेक्टिव्ह जरी अँड असेल तरी अँड ह्या कनेक्टिव्हनं दोन नंबर्स जोडलेले आहेत. दोन वाक्य जोडायचं काम ह्या कनेक्टिव्हनं केलेलं नाही. किंवा हे जे स्टेटमेंट आहे ह्याच्यापासून तुम्ही दोन वेगवेगळी सिंपल स्टेटमेंट बनवू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारचं जे वाक्य आहे त्याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. मग हे पहिलं जे वाक्य आहे हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे आणि दुसरं जे वाक्य आहे ते सिंपल स्टेटमेंट आहे. द अबव स्टेटमेंट इज अ सिंपल स्टेटमेंट. द डेफिनेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंटची डेफिनेशन अशी आहे. The combination of two or more statements using connectives is called as compound statement. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्यांचं कनेक्टिव्ज वापरून जे कॉम्बिनेशन केलेलं आहे अशा कॉम्बिनेशनला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. याच्या आधीच्या स्लाईडमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंटचं एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. आता कंपाऊंड स्टेटमेंटचे 5 टाईप आहेत. त्याच्यातला पहिला जो टाईप आहे तो कंजंक्शन आहे. कंजंक्शनची डेफिनेशन अशी आहे. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाईंड यूजिंग द कनेक्टिव्ह अँड देन इट इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. बघा, दोन स्टेटमेंट जर अँड हे कनेक्टिव्ह वापरून जोडलेले असतील तर अशा स्टेटमेंटला कंजंक्शन म्हणायचं आहे. इन अदर वर्ड्स, इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स देन पी अँड क्यू इज कॉल्ड ॲज कंजंक्शन. म्हणजे पी आणि क्यू ही दोन सिंपल स्टेटमेंट्स असतील आणि ती अँड हा शब्द वापरून जोडलेली असतील तर त्या वाक्याला म्हणजे ह्या वाक्याला पी आणि क्यूचं कंजंक्शन असं म्हणायचं आहे. It is denoted by
पी अँड क्यू. आता अँडसाठी हा सिम्बॉल वापरायचा आहे आणि अँड ह्या शब्दासाठी हा सिम्बॉल वापरून तेच स्टेटमेंट म्हणजे पी आणि क्यूचं कंजंक्शन असं लिहायचं आहे. वाचताना पी अँड क्यू असं वाचायचं आहे आणि लिहिताना हा सिम्बॉल तिथं वापरायचा आहे. आता याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. लेट पी रिप्रेझेंट, एक सिंपल विधान घेतलेलं आहे पी. 12 इज डिव्हिजिबल बाय 4. क्यू रिप्रेझेंट 12 इज डिव्हिजिबल बाय 3. अशी दोन सिंपल स्टेटमेंट्स घेतलेली आहेत. आता ह्या दोन सिंपल स्टेटमेंटचं जर कंजंक्शन बनवायचं असेल तर ही दोन वाक्य अँड ह्या शब्दानं फक्त जोडायचे आहेत. म्हणजे त्या दोन वाक्यांचं कंजंक्शन असं तयार होणार आहे. बघा, पी अँड क्यू रिप्रेझेंट्स 12 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 4. तुम्ही असं पण वाक्य इथं लिहू शकता, 12 इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 12 इज डिव्हिजिबल बाय 4. आता हा जो पार्ट आहे वाक्याचा तो कॉमन आहे म्हणून इथं तो रिपीट केलेला नाही. फक्त ही दोन वाक्य, ह्या दोन वाक्यांच्यामध्ये अँड हा शब्द ठेवला की त्या दोन वाक्यांचं कंजंक्शन तयार होणार आहे. आता कंजंक्शनसाठी ट्रूथ टेबल इथं मांडलेलं आहे. बघा, प्रत्येक आपल्याकडं 5 कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. त्या 5ही कंपाऊंड स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल आहेत. त्यापैकी पहिलं जे स्टेटमेंट आहे कंजंक्शन, त्याच्यासाठी हा ट्रूथ टेबल आहे. आता इथं ट्रूथ टेबलमध्ये पहिले 2 कॉलम्स हे पी आणि क्यूसाठी दिलेले आहेत आणि हे त्यांचं कंजंक्शन आहे. त्यात 2 स्टेटमेंट 2 लेटर्स असतील स्टेटमेंट पॅटर्नमध्ये तर त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये ह्या 4 रो येतात. म्हणजे पी आणि क्यूच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्यांच्याबाबतच्या ह्या 4 पॉसिबिलिटी असतात. पहिली पॉसिबिलिटी, दोन्ही वाक्य टी म्हणजे दोन्ही वाक्य ट्रू आणि ट्रू असतील तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू टी घेतलेल्या आहेत. किंवा दुसरी पॉसिबिलिटी, पी ट्रू असेल क्यू फॉल्स असेल. तिसरी पॉसिबिलिटी, पी फॉल्स असेल आणि क्यू ट्रू असेल. आणि चौथी पॉसिबिलिटी, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील. मग ह्या 4 पॉसिबिलिटी 2 स्टेटमेंट लेटर्सच्या बाबतीत नेहमी राहणार आहेत. आणि हे 4 रोज प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये, म्हणजे जिथं 2 स्टेटमेंट 2च लेटर्स आहेत त्या स्टेटमेंट पॅटर्नसाठी हे 4 रो कॉमनच राहणार आहेत. म्हणजे पहिला टी, दुसरा TF, तिसरा FT आणि चौथा FF. आता पी आणि क्यूच्या ह्या ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर आउटपुट म्हणजे पी अँड क्यू ह्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू ती अशी येणार आहे. म्हणजे टी अँड टी ह्या 2 ट्रूथ व्हॅल्यूंच्या मध्ये अँड ऑपरेट केलेला आहे. टी अँड टी हा टी येईल, टी अँड एफ हा एफ येईल, एफ अँड टी ह्या 2 ट्रूथ व्हॅल्यूजच्या मध्ये हे सिम्बॉल ठेवलेला आहे. एफ अँड टी ह्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येईल आणि लास्ट एफ अँड एफ हा एफ येणार आहे. बघा, हे सिम्बॉलमध्ये ठेवून मी हा ट्रूथ टेबल वाचलेला आहे. आता इथं ट्रूथ व्हॅल्यूज कशा आलेत बघा. अँडचा ट्रूथ टेबल, अँडसाठी हे सिम्बॉल लक्षात ठेवायचं आहे. 2 टी असतील तरच अँड ह्या सिम्बॉलची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. आणि वेगवेगळे ट्रूथ व्हॅल्यूज असतील टी आणि एफ तर ट्रूथ व्हॅल्यू ह्या फॉल्स आहेत. म्हणजे 2 टी असतील तरच अँडची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, अदरवाईज फॉल्स येईल. हा ट्रूथ टेबल लक्षात ठेवायचं आहे किंवा पाठ करायचा आहे. आता दुसरं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनची डेफिनेशन अशी आहे, इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर, बघा हे कनेक्टिव्ह आहे, देन इट इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. म्हणजे 2 स्टेटमेंट 2 सिंपल स्टेटमेंट जर ऑर ह्या कनेक्टिव्ह हा शब्द वापरून जोडली तर त्या 2 वाक्यांच्या कॉम्बिनेशनला डिसजंक्शन असं म्हणायचं आहे. बघा, इन अदर वर्ड्स, इफ पी क्यू आर 2 स्टेटमेंट्स देन पी ऑर क्यू इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन.
म्हणजे ही दोन सिंपल स्टेटमेंट असतील आणि ती दोन स्टेटमेंट ऑर ह्या शब्दानं जोडली तर तयार होणारं जे वाक्य आहे त्या वाक्याला डिसजंक्शन असं म्हणायचं आहे. इट इज डिनोटेड बाय पी ऑर क्यू. बघा अँडच्या बरोबर उलट व्ही सारखा सिम्बॉल आहे हा. हे लिहिताना असं लिहायचं आहे डिसजंक्शन आणि वाचताना पी ऑर ह्या सिम्बॉलसाठी ऑर हा शब्द वापरायचा आहे. पी ऑर क्यू असं वाचायचं आहे. अँडच्या उलट सिम्बॉल आहे. तर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. बघा पी हे स्टेटमेंट आय विल रीड अ लेसन इन हिंदी आणि क्यू हे स्टेटमेंट आय विल सॉल्व सम एक्झाम्पल्स. आता ह्या दोन वाक्यांचं आपल्याला डिसजंक्शन बनवायचं असेल तर डिसजंक्शन बनवताना ह्या दोन वाक्यांच्यामध्ये फक्त ऑर हा शब्द ठेवून ती दोन वाक्य जोडायची आहेत. मग आता याचं डिसजंक्शन कसं तयार होईल बघा. पी ऑर क्यू आय विल रीड अ लेसन इन इंग्लिश ऑर सॉल्व सम एक्झाम्पल्स. तर दोन वाक्य फक्त ऑर ह्याला कनेक्टिव्ह म्हणायचं आहे. हा कनेक्टिव्ह आहे. ह्या शब्दानं दोन वाक्य जोडलेली आहेत म्हणजे पी आणि क्यूचं हे डिसजंक्शन तयार झालेलं आहे. आता ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन इथं मांडलेलं आहे. तर इथं पहिले बघा 3 कॉलम्स, एक पीसाठी घेतलं आहे, एक क्यूसाठी घेतलेला आहे आणि पी ऑर क्यूसाठी तिसरा कॉलम घेतलेला आहे. आता टी एफ, एफ टी आणि एफ एफ हे 4 रोज आहेत त्याच क्रमानं तसेच लिहायचे आहेत. हे 4 पॉसिबिलिटी येतात पी आणि क्यूच्या बाबतीत. आता पी ऑर क्यू म्हणजे ह्या दोन स्टेटमेंटच्यामध्ये ऑर हे सिम्बॉल ऑपरेट केल्यानंतर येणाऱ्या ट्रूथ व्हॅल्यूज इथं मांडलेल्या आहेत. टी ऑर टी हा टी येतो. टी ऑर एफ हा टी येतो. एफ ऑर टी हा टी येतो. एफ ऑर एफ हा एफ येतो. आता इथं ट्रूथ टेबल लक्षात ठेवत असताना ऑरचा ट्रूथ टेबल कसा आहे बघा. 2 एफ असतील तरच ऑरची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ येणार आहे आणि एक जरी टी असेल तर ऑरचा ट्रूथ टेबल, ऑरचा आउटपुट हे टी 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 असणार आहे. फक्त 2 फॉल्स असतील तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू ऑर ह्या सिम्बॉलची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. तर हा ही ट्रूथ टेबल पाठ करायचा आहे. तर तिसरं जे स्टेटमेंट आहे ते इम्प्लिकेशन, तिसरं कंपाऊंड स्टेटमेंट आहे. हे त्याचं नाव आहे इम्प्लिकेशन किंवा त्यालाच दुसरं नाव कंडिशनल स्टेटमेंट असं सुद्धा आहे. आता त्याची डेफिनेशन अशी आहे. इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड बाय यूजिंग द कनेक्टिव्ह इफ डॉट डॉट then it is called conditional statement or implication. काय म्हटलेलं आहे बघा. 2 स्टेटमेंट्स आहेत तुमच्याकडं आणि आता ती कुठल्या कनेक्टिव्हनं जोडलेली आहेत. इफ डॉट डॉट देन म्हणजे इफ पी इथं पी ठेवायचं आहे. देन क्यू, देनच्या पुढं क्यू ठेवायचं आहे. इफच्या पुढं क्यू आणि देनच्या पुढं क्यू म्हणजे पी आणि क्यू ही 2 वाक्य इफ देननं जोडायची आहेत. तर इफ देननं ती 2 वाक्य जोडल्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट तयार होणार आहे त्यालाच कंडिशनल स्टेटमेंट किंवा इम्प्लिकेशन असं म्हणायचं आहे. इन अदर वर्ड्स, इफ पी अँड क्यू आर 2 स्टेटमेंट्स देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड द कंडिशनल स्टेटमेंट ऑर इम्प्लिकेशन. आता त्याचं एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे. लेट पी रिप्रेझेंट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. क्यू रिप्रेझेंट इज डायगोनल्स बायसेक्ट. आता ह्याचं इम्प्लिकेशन तयार करायचं असेल, ह्या 2 वाक्यांचं जर इम्प्लिकेशन तयार करायचं असेल तर पीच्या आधी इफ आणि क्यूच्या आधी देन ठेवायचं आहे. म्हणजे इम्प्लिकेशन कसं तयार होईल बघा. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम then its diagonals bisect. P implies Q. आता इथं हे जे चिन्ह दाखवलेलं आहे हे इम्प्लिकेशनचं साईन आहे.
आणि ते वाचताना इम्प्लाईज असं वाचायचं आहे. म्हणजे हे वाचताना पी इम्प्लाईज क्यू असं वाचायचं आहे. आणि त्याचा व्हर्बल फॉर्म इथं पुढं लिहिलेला आहे. व्हर्बल फॉर्म काय आलं आहे बघा. इफ त्याच्या पुढं पी ठेवायचं आहे. अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. देनच्या पुढं क्यू ठेवायचं आहे. इट्स डायगोनल्स बायसेक्ट. हे पी आणि क्यूचं इम्प्लिकेशन तयार झालेलं आहे. आता इम्प्लिकेशनसाठी हा ट्रूथ टेबल आहे. पी 3 कॉलम इथं परत आहेत. पी क्यू आणि हे इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे. ते वाचताना पी इम्प्लाईज क्यू असं वाचायचं आहे. आता हे 4 रो तुम्ही ऑब्झर्व करा. तेच आहे टी टी, टी एफ टी आणि एफ एफ. जसं स्टेटमेंट बदलेल तसं हे आउटपुट पण बदलणार आहे. आता पी इम्प्लाईज क्यूचं आउटपुट काय येणार आहे बघा. 3रा कॉलम. टी इम्प्लाईज टी हा टी आहे. टी इम्प्लाईज एफ हा एफ बघा. इथलाच एफ इथं रिपीट झाला आहे. एफ इम्प्लाईज टी हा टी आहे. इथलाच टी इथं रिपीट झाला आहे. म्हणजे 3 रोजचं आउटपुट बघा. टी इम्प्लाईज टी येतो आहे. टी इम्प्लाईज एफ येतो आहे. एफ इम्प्लाईज टी येतो आहे. आणि शेवटी फक्त एफ इम्प्लाईज एफ हा मात्र टी येतो आहे. म्हणजे लक्षात ठेवताना पहिले 3 रोमध्ये पुढं जी ट्रूथ व्हॅल्यू आहे तीच आउटपुटमध्ये येते. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. एफ इम्प्लाईज एफ हा मात्र टी येतो. हाही ट्रूथ टेबल पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर चौथं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते डबल इम्प्लिकेशन. तर डबल इम्प्लिकेशनलाच दुसरं नाव बाय कंडिशनल स्टेटमेंट असंही आहे. तर याची डेफिनेशन अशी आहे. इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाइंड by using the logical connective if and only if, then it is called biconditional statement or double implication. बघा 2 स्टेटमेंट. आता इथं कुठलं कनेक्टिव्ह आलेलं आहे बघा. प्रत्येक कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये एक कनेक्टिव्ह आहे. आता इथं कुठलं कनेक्टिव्ह आहे. इफ अँड ओनली इफ. म्हणजे तुम्हाला जी 2 वाक्य दिलेली आहेत त्या 2 वाक्यांच्यामध्ये हे शब्द ठेवायचे आहेत. इफ अँड ओनली इफ. ती 2 वाक्य तुम्ही इफ अँड ओनली इफ ह्या शब्दानं जोडली तर जे नवीन स्टेटमेंट तयार होणार आहे, जे नवीन कंपाऊंड स्टेटमेंट तयार होणार आहे त्यालाच बाय कंडिशनल स्टेटमेंट ऑर डबल इम्प्लिकेशन असं म्हणायचं आहे. दॅट इज इन अनदर वर्ड्स, इफ पी अँड क्यू आर 2 स्टेटमेंट्स देन पी इफ अँड ओनली इफ क्यू. बघा ह्या 2 वाक्यांच्या हे शब्द ठेवायचे आहेत. P if and only if Q is called the biconditional statement or double implication. Example, let P represent a triangle is equilateral. Q represent it is equiangular. बघा ही 2 सिंपल स्टेटमेंट दिलेत आणि ह्यांचं बायकंडिशनल स्टेटमेंट किंवा डबल इम्प्लिकेशन आपल्याला तयार करायचं आहे. तर काय करावं लागेल. ह्या 2 वाक्यांच्यामध्ये फक्त हे शब्द ठेवून ती जोडावी लागतील. म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट असं येणार आहे. अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओनली इफ इट इज इक्विअँग्युलर. ह्या 2 वाक्यांच्यामध्ये फक्त इफ अँड ओनली इफ ठेवलेलं आहे आणि ती 2 वाक्य जोडून बाय कंडिशनल स्टेटमेंट तयार केलेलं आहे. तर हा डबल इम्प्लिकेशनसाठीचा ट्रूथ टेबल आहे. बघा हे जे सिम्बॉल आहे हे डबल इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे आणि हे वाचताना कसं वाचायचं आहे. इम्प्लाईज अँड इम्प्लाइड बाय असं वाचायचं आहे. आता इथं पण 3 कॉलम आहेत. त्याच्यातले पहिले 2 तेच आहेत. पी क्यू ट्रूथ व्हॅल्यूज पण त्याच आहेत. टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ. आता आउटपुट हे वाचताना पी इम्प्लाईज अँड इम्प्लाइड बाय क्यू असं वाचायचं आहे. म्हणजे ह्या 2 ट्रूथ व्हॅल्यूजच्यामध्ये हा सिम्बॉल ठेवला की ही आउटपुट येणार आहेत. म्हणजे हा ट्रूथ टेबल आपल्याला असा वाचता येईल. टी इम्प्लाईज अँड इम्प्लाइड बाय टी इज टी. टी इम्प्लाईज अँड इम्प्लाइड बाय एफ इज एफ. एफ इम्प्लाईज अँड इम्प्लाइड बाय टी इज एफ.
एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ इज टी. आता हा टेबल लक्षात ठेवत असताना बघा, टी टी असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी आले, एफ एफ असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी आले. म्हणजे दोन लेटर जर सारखे असतील तर डबल इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू टी आलेली आहे. आणि दोन लेटर जर वेगवेगळे असतील तर डबल इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ आलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा टेबल लक्षात ठेवता येईल. तर पाचवं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे ते निगेशन, त्याचं नाव आहे निगेशन. आता निगेशनची डेफिनेशन काय बघा, फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देअर इज अनादर स्टेटमेंट which is defined to be true when p is false and false when p is true is called the negation of p and is denoted by negation p. आता इथं डेफिनेशन काय दिलेली आहे बघा, एखादं स्टेटमेंट आहे p, तर ते जर ट्रू असेल तर निगेशन p फॉल्स येणार आहे आणि p जर फॉल्स येत असेल तर निगेशन पी ट्रू येणार आहे. म्हणजे अपोजिट पी आणि निगेशन पी हे अपोजिट स्टेट्समध्ये असणार आहेत. म्हणजे पी जर ट्रू येत असेल, पी ट्रू येत असेल तर निगेशन पी हे वाचताना निगेशन पी वाचायचं आहे, हा निगेशनचा सिम्बॉल आहे. पी ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स येईल आणि पी फॉल्स असेल तर निगेशन पी ट्रू येणार आहे. अशा पद्धतीच्या वाक्याला निगेशन असं म्हणायचं आहे. म्हणजे for any given statement p there is another statement which is defined to be true when p is false. म्हणजे p false असेल तर निगेशन p true and false when p is true. म्हणजे p true असेल तर निगेशन p false येईल. एकमेकांच्या उलट स्टेटमध्ये जी विधानं आहेत त्यांना आपण निगेशन्स असं म्हणणार आहे. तर फॉर एक्झाम्पल p रिप्रेझेंट 3 इज अ प्राईम नंबर. आता ह्याचं निगेशन बनवताना फक्त ह्याचं नकारार्थी वाक्य लिहायचं आहे. म्हणजे निगेशन p 3 इज नॉट अ प्राईम नंबर, फक्त इथं नॉट घातलेलं आहे. आणि 3 इज नॉट अ प्राईम नंबर हे विधान तुम्हाला दिलं आणि त्याचं निगेशन बनवा म्हटलं तर हा नॉट काढून टाकायचं आहे. म्हणजे होकारार्थी असेल तर नकारार्थी लिहायचं, नकारार्थी असेल तर होकारार्थी विधान लिहायचं आहे. आता हा निगेशनसाठीचा ट्रूथ टेबल आहे. आता याच्यात एकच लेटर आहे त्यामुळं दोनच रो येतील ट्रूथ टेबलमध्ये आणि दोनच कॉलम्स येतील. हा पी साठी आहे आणि हा निगेशन पी साठी आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू टी असेल तर निगेशन पी फॉल्स येणार आणि पी एफ असेल तर निगेशन पी ट्रू येणार आहे. हा लक्षात ठेवायला एकदम सोपा आहे. ह्याच्या उलट ट्रूथ व्हॅल्यू इथं आहेत. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी. आता हे पाचही ट्रूथ टेबल तुमचे पाठ पाहिजेत. आता इथून पुढं जो टॉपिक आहे तो पूर्ण ट्रूथ टेबल्सवरती डिपेंड आहे. त्यामुळे ट्रूथ टेबल्स हे तुमच्या टॅग्स वापरून किंवा मी सांगितले तसे लक्षात ठेवून ते पाठच करायचे आहेत. म्हणजे पुढचं लेक्चर समजणं तुम्हाला सोपं जाईल.